गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीतील पिकांचं जे प्रचंड नुकसान झालं ते कोणत्याही शेतकऱ्याला शब्दात सांगता येणार नाही. अनेक शेतकऱ्यांची तर वर्षभराची गणित बोंबललीत. शेतकऱ्याला पेरणीच्या खर्चापासून खत, औषध, मशागत, मजुरी, मोटार पंप सगळं सगळं भरायचं असतं. पण शेवटी आधार एकच असतो, तो म्हणजे पिकाचं उत्पादन. जर तेच निघालं नाही तर घर कसं चालणार? अशा परिस्थितीत सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं अतिवृष्टी अनुदान हा काही शेतकऱ्यांसाठी अक्षरशः जीवाला जीवदान आहे. पण समस्या अशी आहे की काही जिल्ह्यांमध्ये हे अनुदान बँक खात्यात जमा होऊ लागलं आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पैसे आलेले नाहीत. आणि ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे आले आहेत, तिथे पण काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे, तर काहींच्या खात्यात अजूनही जमा झालेले नाहीत. काही शेतकरी रोज बँकेत जात आहेत, अपडेट विचारत आहेत, तर काही जण ऑनलाईन स्टेटस पाहून चिंतेत पडलेले आहेत. आपण पात्र आहोत का? आपलं नाव यादीत नाही का? काहीतरी चूक झाली आहे का? की आपल्याला अनुदान मिळणारच नाही? शेजारच्या शेतकऱ्याला अनुदान मिळालं, पण मला कधी मिळणार? अशा अनेक शंकांनी शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. अनुदान मिळत नाही म्हणजे तुम्हाला यादीतून काढून टाकलं असं नाही. अनुदान मिळण्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी व्यवस्थित असणं आवश्यक आहे. जर त्या तिन्ही गोष्टी बरोबर असतील, तर अनुदान थोडं उशिरा येईल, पण ते हमखास येईल. आता पहिली गोष्ट म्हणजे फार्मर आयडी मंजूर असणं. फार्मर आयडी म्हणजे तुमची शेतकरी असल्याची ओळख. अगदी गावातील तलाठी, सी-एस-सी सेंटर किंवा मंडळ अधिकारी किंवा कृषी विभाग यांच्याकडून तुमची जमीन, सातबारा, शेतीचा प्रकार आणि मालकीची माहिती जुळवून घेतली जाते. तेव्हा फार्मर आयडी निर्माण होतो. पण समस्या अशी आहे की शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून ठेवला आहे, पण त्यांची स्थिती पेंडिंग दाखवत आहे. आता स्थिती पेंडिंग का असते? तर काहींच्या सातबारावर मालकीचं नाव जुळत नाही, काहींचा आधार लिंक नाही, काहींच्या फाईलला तहसीलकडून मंजुरी मिळालेली नसते. त्यामुळे सर्वात प्रथम तुम्ही तुमचा फार्मर आयडी स्टेटस ऑनलाईन तपासा. जर अप्रूव्हड असेल तर अनुदानासाठी पहिली अट पूर्ण आहे असं समजा. पण पेंडिंग असेल तर चिंता करू नका. तलाठी आणि तहसील कार्यालयात जाऊन किंवा सी-एस-सी ऑनलाईन सेंटर असतं तिथे जाऊन आयडी काढून घ्या. आता दुसरी गोष्ट म्हणजे डी-बी-टी बँक सीडिंग ॲक्टिव्ह असणं. तुम्हाला पैसे कुठे मिळणार? बँकेत. पण बँकेत तुमचं नाव आणि आधार यांना एकमेकांशी जोडून ओळखते तेव्हा. जर आधार आणि बँक लिंक नसेल तर पैसे येत नाहीत. यासाठी ऑनलाईन बँक सीडिंग स्टेटस तपासून घ्या. जर बँक मॅपिंग ॲक्टिव्ह दिसत असेल तर पैसे येण्यासाठी मार्ग मोकळा आहे असं समजा. पण इनॲक्टिव्ह असेल तर बँकेमध्ये जाऊन डी-बी-टी सीडिंग फॉर्म भरून द्या. ही प्रोसेस 24 तासांपासून ते 3 दिवसात पूर्ण होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जमीन सामायिक असल्याचं संमतीपत्र. महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे जमीन ही संयुक्त म्हणजे सामायिक मालकीत असते. वडिलांच्या नावावर असलेली शेती, त्यात मुलांची नावे, आजोबांची नावे, एकाच सातबारावर 3, 4 किंवा 10 नावेही असतात. अशा वेळी अनुदान कोणाच्या खात्यात जमा करायचं असा प्रश्न त्यांच्या पुढे असतो. मग अशा वेळी आपण तलाठीला एक ₹100 स्टॅम्पवर संमतीपत्र द्यावं लागतं. म्हणजे एकच व्यक्ती अनुदान प्राप्त करू शकेल आणि तोच त्या शेतीचा निर्णय करता असेल असं त्यांना कळतं. जर हे संमतीपत्र दिलं नसेल तर पैसे येत नाहीत आणि तुम्ही वाट पाहत राहता. आता इथे एक अत्यंत महत्त्वाची नवीन माहिती म्हणजे ई-के-वाय-सीची अट शासनाने रद्द केली आहे. पुढे अनुदान मिळण्यासाठी ई-के-वाय-सी करणं बंधनकारक नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी केलेली नाही म्हणून पैसे थांबले आहेत असं सांगितलं जात होतं, त्यांच्यासाठी ही मोठी दिलासा देणारी माहिती आहे. पण लक्षात ठेवा, ई-के-वाय-सी रद्द आहे याचा अर्थ बँक लिंक रद्द नाही. डी-बी-टी लिंक असणं अजूनही अनिवार्य आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसानीच्या पंचनाम्याची नवीन पुनर्मोजणी सुरू आहे. काही गावांमध्ये सुरुवातीला नुकसान कमी दाखवलं गेलं होतं, पण नंतर पिकाची परिस्थिती गंभीर निघाली. त्यामुळे दुसरी यादी म्हणजेच रिव्हिज्ड बेनिफिशरी लिस्ट जाहीर होणार आहे. त्यामुळे पहिल्या यादीत नाव नसेल तर तुमचे अनुदान रद्द होणार नाही, फक्त पुढील टप्प्यात नाव येईल. त्यामुळे घाबरू नका आणि रोज बँकेत जाऊ नका. शेवटी एकच सांगतो, जर तुमचा फार्मर आयडी मंजूर असेल, डी-बी-टी लिंक ॲक्टिव्ह असेल आणि जमीन संयुक्त असल्याचं संमतीपत्र दिलेलं असेल, तर तुमचं अनुदान निश्चित आणि 100% तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. हां, थोडा उशीर होऊ शकतो, पण अनुदान येईल. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील, मनातील संभ्रम कमी झाले असतील, तर हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. आम्ही इथे फक्त अफवा, राजकारण, अंदाज नव्हे तर प्रत्यक्ष सिस्टीममधील प्रामाणिक माहिती देतो. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. कारण पुढील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुमचं नाव शेतकरी अनुदान यादीत आहे की नाही ते मोबाईलवर कसं पाहायचं. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.